नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आज दिनांक 25/2/2026 रोजी एक महत्त्वपूर्ण असा अपडेट आलेला आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी देखील अंगणवाडी सेविकांच्या मागण्याबाबत सकारात्मक दर्शवलेला आहे। याची संपूर्ण इत्थंभूत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने काय अपडेट आलेला आहे व आजच्या या बैठकीबाबत काय इतिवृत्त आहे तेच या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आलेली ही महत्त्वपूर्ण अपडेट आहे। संपूर्ण महाराष्ट्रभर ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस ताई आहेत, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून आजची सर्वात मोठी आणि महत्त्वपूर्ण अपडेट आहे। संपूर्ण राज्यभर हा व्हिडिओ शेअर करा। कृती समिती दिनांक 25/2/2026 आज रोजी माननीय महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रधान सचिव, उपसचिव, ICDS आयुक्त यांच्यासोबत मंत्रालयात कृती समितीची बैठक झाली। सुमारे सव्वा तास चाललेल्या या बैठकीला कृती समितीच्या वतीने सुभाष यमीम, राजेश सिंह, दत्तास देशमुख, जीवन सुरुडे व शकुंतला घोरपडे या ठिकाणी उपस्थित होते। बघा, आपल्या कृती समितीचे जे पदाधिकारी आहेत, नेहमीच या ठिकाणी आपल्या कृती समितीच्या वतीने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या हक्कासाठी लढत असताना आपल्याला दिसून येतो आहे। प्रोत्साहन भत्ता मानधनात वर्ग करणे, सेविकापदी थेट नियुक्ती करण्यात आलेल्या मूळच्या मिनी सेविका व मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, आजारपणाची रजा, उन्हाळ्याची 1 महिना सुट्टी, ग्रॅच्युइटी, मासिक पेन्शन, थकीत केंद्रीय मानधन, 5Gचा टॅब, डेटा रिचार्ज, थकीत TADA, इंधन, CBE भत्ते, लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला आदी या सर्व मुद्द्यांवरती सविस्तर या ठिकाणी चर्चा करण्यात आलेला आहे। बघा, आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने आयुक्त यांच्यासोबत मंत्रालयामध्ये ही जी बैठक संपन्न झालेली आहे, या बैठकीच्या माध्यमातून जो प्रोत्साहन भत्त्याचा महत्त्वाचा विषय आहे तो आपल्या मानधनामध्ये वर्ग करणे, सेविकापदी थेट नियुक्ती करणे, मिनी सेविका आणि मदतनीस यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, आजारपणाची जी रजा आहे ती मंजूर करणे, उन्हाळ्याचे जे 16 दिवसाच्या सुट्ट्या आपल्याला असतात ते वगळून उन्हाळ्याची सुट्टी 1 महिना करावी, ग्रॅच्युइटी असो, मासिक पेन्शन असो, थकीत केंद्राचं मानधन असो, 5Gचा टॅब असो, डेटा असो, रिचार्ज असो, थकीत TADA असो, इंधन असो, CBA भत्ते असो, इत्यादी अनेक प्रलंबित प्रश्नांवरती किंवा महत्त्वाच्या मुद्द्यांवरती सविस्तर अशी चर्चा या ठिकाणी झालेली आहे। बघा पुढे, जुन्या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय 65 करणे, सर्व थकीत देयके अदा करणे अशा काही मागण्या बैठकीत मान्य केल्या गेल्या। प्रोत्साहन भत्त्याच्या निकषात बदल करण्याची आवश्यकता आहे, हे मान्य करून 15 दिवसात आपल्या सूचना पाठवण्याबाबत त्यांनी सर्व संघटनांना या ठिकाणी आवाहन केले आहे। उन्हाळ्याची सुट्टी वाढवणे, मदतनीसांना लाडकी बहीण अर्ज भरण्याचा मोबदला देणे। बघा, अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये फक्त सेविका यांना प्रोत्साहन भत्ता आलेला आहे, जसे की लाडकी बहीण योजनेचा जो फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे, प्रति फॉर्मच्या पाठीमागे अंगणवाडी सेविका किंवा मदतनीसांना 50 रुपये होता, त्याचा देखील मोबदला अजूनही काही जिल्ह्यांमध्ये मिळालेला नाही। तो मदतनीसांना या ठिकाणी लाडकी बहीण योजना अर्ज भरण्याचा जो मोबदला आहे तो द्यावा। या बाबतीत मात्र सकारात्मक प्रतिसाद मिळालेला नाही। अंगणवाडीपासून ठराविक अंतरावर खाजगी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या बालवाड्या आहेत त्या काढायला परवानगी न देण्याबाबत शालेय शिक्षण विभागाशी, तसेच निवडणुकीचे काम न देण्याबाबत निवडणूक आयोगाशी चर्चा करण्याचे त्यांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे। एकूणच बैठकीत अनेक विषयांवरील चर्चा पुढे गेली आहे। यात बघा, आपल्या कृती समितीच्या वतीने जे पदाधिकारी आहेत त्यांची नावं देखील या ठिकाणी नमूद करण्यात आलेलं आहे। बृजपाल सिंग, सुभाष यमीम, दिलीप उटाणे, कमल परुळेकर, भगवानराव देशमुख, जीवन सुरुडे आणि जयश्री पाटील हे जे पदाधिकारी आहेत ते आपल्या कृती समितीच्या वतीने या ठिकाणी मंत्रालयात ही बैठक जी संपन्न झालेली आहे ते या ठिकाणी उपस्थित होते। हे झालं आपल्या कृती समितीच्या वतीने आलेली महत्त्वपूर्ण अपडेट। यासोबतच आपण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे
यांनी देखील या ठिकाणी हा जो पोस्ट शेअर केलेला आहे त्याची देखील आपण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण जाणून घेणार आहोत। बघा, आपल्या मंत्री अदिती तटकरे यांनी काय सकारात्मक भूमिका दर्शवलेला आहे आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी। खरं तर अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक राज्यातील ज्या अंगणवाडी सेविका आहेत व कर्मचाऱ्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत या मागण्यांबाबत महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती, जसे की आत्ता आपण अपडेट पाहिलेलो आहोत, महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ संयुक्त संघर्ष समितीच्या प्रतिनिधीसोबत बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। आपल्या महाराष्ट्रातील बालकांच्या व महिलांच्या पोषणात विविध उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे जे योगदान आहे ते कौतुकास्पद आहे। म्हणूनच अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या शाश्वत व उज्ज्वल भविष्यासाठी सरकार नेहमीच या ठिकाणी सकारात्मक आहे अशी देखील भावना यावेळी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे। तसेच याबाबत तातडीने कार्यवाही करावी असे देखील निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना या ठिकाणी दिले गेले आहे। या बैठकीस महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉक्टर अनूप कुमार यादव, आयुक्त श्री कैलास पगारे, अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते। पाहू शकता कोण कोण पदाधिकारी आहेत। एकूणच संघटनेच्या प्रतिनिधी माया परमेश्वर, शुभा शमीम, राजेश सिंह यांच्यासह विभागाचे जे अधिकारी आहेत ते अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते। बघा, आपल्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी या ठिकाणी हे पोस्ट शेअर केलेला आहे। मगाशी जो सुरुवातीला आहे तो कृती समितीने या ठिकाणी अपडेट पाठवलेला आहे व हा जो अपडेट आहे आपल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या जे सकारात्मक मागण्या आहेत त्याच्याबद्दल सकारात्मक दर्शवलेले आपले महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। काही फोटोज देखील तुम्ही आजच्या या बैठकीतले जे इतिवृत्त या ठिकाणी बैठकी मंत्रालयामध्ये बैठकी होत असताना किंवा चर्चा होत असताना काढलेले जे छायांकित चित्रे आहेत तेही तुम्ही या ठिकाणी या व्हिडिओच्या शेवटी पाहू शकता। बघा, एकूणच अशा पद्धतीने आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या वतीने एकूणच आज दिनांक 25/2/2026 रोजी आपल्या प्रलंबित अशा मागण्यांसाठी आपल्या कृती समितीच्या वतीने या ठिकाणी आपल्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या या ठिकाणी जे निर्णय आहेत, जे मागण्या आहेत त्याच्यावरती या ठिकाणी मंत्रालयामध्ये बैठक संपन्न झालेला आहे। याचा संपूर्ण सविस्तर आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। हा व्हिडिओ देखील संपूर्ण महाराष्ट्रभर शेअर करा। ज्या अंगणवाडी सेविका आहेत, ज्या मदतनीस ताई आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे जर व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।